कटोरी ब्लाऊजचे कटिंग बघणार आहोत आपण. सगळ्यात आधी कंबर मोजून घ्यायची. माप सगळी वहीत लिहून घ्यायचे. नंतर ज्या साईडला हुक लावलेले आहेत त्या साईडपासून हुकाच्या टोकापासून मोंड्यापर्यंत छातीचा भाग मोजून घ्यायचा, जे आहे 10 इंच. नंतर उंची मोजून घ्यायची, पूर्ण उंची शोल्डर व्यवस्थित करून कमरेपर्यंत पूर्ण उंची 14 इंच आहे. आणि नंतर गळा मोजून घ्यायचा पाठीमागचा, 9 इंच आलेला आहे. नंतर समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी हुक लावून घ्यायचं शोल्डर बेल्ट व्यवस्थित करून. समोरचा गळा 6 इंच आलेला आहे. बाह्य उंची 6.5 आणि फिटिंगचं माप घ्यायचं आहे. फिटिंग पण 6.5. आता आपण पेपर कटिंग करणार आहोत. तर त्याच्यासाठी सगळ्यात आपल्याला घडीचं माप टाकायचं आहे 11.5 इंच. उंची पूर्ण 14 आहे, तर इथं आपल्याला 15 इंच घ्यायची आहे, 1 इंच वाढवून. शोल्डर 5.5, गळा रुंदी 2.5, गळा खोली 6 आलेला होता आपला, तर इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे 6.5. आणि मोंड्याची 5.5, मोंडा खोली 6.5. 11.5च्या घडीला कधी पण मोंडा 6.5च ठेवायचा. नंतर 1.5 इंच माप घेऊन आकार द्यायचा मोंड्याला व्यवस्थित. समोरच्या साईडचा 1 इंच, मागच्या साईडचा 1.5 इंच घ्यायचा. आणि क्रॉस पट्टीचं माप घ्यायचं 2.5 इंच आणि हुकाच्या साईडने घ्यायचं 3.5 इंच. आणि कर्व शेपचा आकार देऊन व्यवस्थित क्रॉस पट्टी आखून घ्यायची. आता मी हे कट करून घेणार आहे, नंतर मग कटोरीचं माप काढू.